दिसते मी? येस. अ, हॅलो. खास आज तुझ्या आवडीचे तू म्हणजे कित्येक वर्ष ज्यांना तू बघत आलीस, ते तुझ्या समोर आहेत. सो थँक यू तू कॉल उचलल्याबद्दल. आमच्या जाम भारी चॅनलमध्ये तुझं जाम भारी स्वागत आहे. हे आता माझ्यासाठी सरप्राईज आहे पण जाम भारी चॅनल वगैरे. ओह वॉव! काँग्रॅच्युलेशन्स अरुण सर. थँक यू, थँक यू. आणि आता वाह! वाह! आता कोणाची तुला बोलायचं सरप्राईज? आय लव्ह यू. माझी आऊ. कुठे सेटवर आहेस? हो. आज सेट सेटवर आज रिहर्सल आहे हास्य जत्रेची. तू कशी आहेस? मस्त. तू कशी आहे? तुझा मजेत रुद्र ग. कसा आहे? रुद्र रुद्राज क्युटी पाय. गोंडुली. शाळेत जातो आता? शाळेत जातो? हो. पहिलीला आहे ना. अच्छा, पहिलीत आहे. तू बरी आहेस ना? बरी आहे, बरी आहे. मग आज तुझं काही इंटरव्ह्यू आहे का? हो, असं म्हणतात. असं म्हण. हो. चालू झालाय का? काय आऊबद्दल तुला काय वाटतंय? म्हणजे आतापर्यंत इतकं काम आऊंनी केलंय. मला एकतर पहिली गोष्ट आऊ मला एक साधारण माझा आऊचा कॉल असतो. हं. एक महिन्यातनं तरी एखाद दुसऱ्या वेळेला आऊचा कॉल येतो. हं. आऊ स्वतःहून फोन करते. हं. आऊ एवढ्या मोठ्या अभिनेत्री आहेत, एवढ्या दिग्गज अभिनेत्री आहेत, एवढ्या कमालीच्या अभिनेत्री आहेत. म्हणजे मी अगदी लहान असल्यापासून त्यांना काम करताना बघते. असा कधी विचारही केला नव्हता, की आपण त्यांना असं समोरासमोर बघू, आपण त्यांच्याशी बोलू, आपण त्यांच्याशी गप्पा मारू, आपण त्यांच्यासोबत एक वेळ शेअर करू, असं मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. ते स्वप्नातही न पाहिलेली गोष्ट आज माझ्यासोबत घडते. त्यामुळे मला खूप भारी वाटतंय. आणि आज आऊसोबत खूप चांगला रॅपो आहे. नेहमी ती मला रुद्राजबद्दल विचारते, योगेशबद्दल विचारते, माझ्याबद्दल विचारते, माझी विचारपूस करते, स्वतःहून फोन करते, एखादं काम आवडलं तर फोन करते, नाही आवडलं तरी तेवढ्याच हक्काने सांगते. असं अजून झालं नाही तिला नाही आवडले, ती मला चांगलं चांगलंच बोलते. नाही आवडले त्यांच्याबद्दल पण सांगते ती मला. ज्यांचं आवडत नाही तुझं नाही बोलत. ज्यांचं आवडत नाही कारण तू न त्यांचं पण आवडलं आवर्जून तर काय फोन करून. करतच नाही. हा. तर तिला ते भाषेबद्दल फार तिचं प्रेम आहे. तर मग कोणाची भाषा नाही आवडली, काही नाही आवडलं की ती मला फोन करते. ते मला नाही आवडत. असं बोलतात का? तसं बोलतात का? असं का? तसं का? तर आऊ वयाने जरी जास्त असली म्हणजे आऊचं वय जरी जास्त असलं तरी आऊ मला माझ्याच वयाची वाटते. माझी एक मैत्रीण वाटते. कारण ती तशा गप्पा माझ्याशी मारते. वाह! वाह! त्यामुळे माझं खूप प्रेम आहे. सगळ्यांना ती अशी वाटत असली की एवढी कणखर बाई आहे, अशी रोखठोक बोलते. पण मला असं वाटतं आतून जी माणसं खूप काय म्हणू क्लीन असतात, क्लीन हार्टेड असतात, ज्यांच्या मनात काहीच नसतं, जे खोटे नसतात, ते असेच वागतात. त्यामुळे आऊचं तुम्ही जरी कणखरपणा बघितला तरी आऊ किती सॉफ्ट आहे, मनाने किती चांगली आहे, किती छान आहे, किती प्रेमळ आहे. हे जेव्हा तुम्ही आऊशी गप्पा माराल, आऊशी बोलाल ना, तेव्हा तुम्हाला जास्त चांगलं कळेल. करेक्ट, सो आऊ आय लव्ह यू. आम्ही एकत्र काम केलंय. मी तिच्याशी खूप गप्पा मारल्या आहेत. आम्ही खूप बोलतो. मला आऊ खूप आवडते आणि मज्जा येते तिच्यासोबत गप्पा मारायला. माझं पेंडिंग आहे. मला तिच्या घरी जायचंय रुद्राजला आणि योगेशला घेऊन. वाह! वाह! सो वाह! मी लवकरच तिच्या घरी जाणार आहे. तिला येस. भेटणार आहे. मध्ये-अधे आम्ही ते आमच्या सेटवर पण गप्पा चालतात तेव्हा आऊची बऱ्याचदा आठवण आम्ही काढतोच. तर भेटूया लवकर आऊ. आणि अशीच राहा, कायम अशी राहा क्यूट, क्यूट. येस. आणि आम्ही आहोत तुझ्यासोबत. तू पण अशीच काम करत राहा. आणि बस और आणि कुछ नहीं चाहिए. येस. हे आशीर्वाद असू दे. आणि थँक यू तू व्हिडिओ कॉल आल्याबद्दल जाम भारी वाटलं मला. पण हे तुम्ही शूट कुठे करताय? आऊच्या घरी. ओ आणि मग कसं शूट होतंय आता हे? हे बघ कॅन्डिड ओ अच्छा. हॅलो. वॉव! अच्छा. हॅलो, नमस्कार. हॅलो ताई कशा आहात? हॅलो. चला त्या निमित्ताने मी आऊचं परवा घर मी पाहिलं. बोलताना याला बोलले बायकोला घेऊन ये. आज परत सांगितलं बायकोला घेऊन येऊ मला म्हणाल. आणखीन त्याला कोणाला आणायचं होतं. काय बोलशील? हे बघ, हे बघ. हे काय आवडतं बोलशील? मला तिचं. काय बोलशील? जाम भारी बोल. आपलं अशाच गप्पा पाहिजेत आपल्या येस. चॅनलमध्ये. अशा कॅन्डिड. येस. कमाल, कमाल. आणि अरुण सर तुम्हाला पण शुभेच्छा. हां, हां. आणि आता आऊ आलीये तुमच्या चॅनलवर तर पहिलंच
नंबर आऊच आहे. सबस्क्रायबर आणि काय. येस येस. थँक्यू. ओ हा, फर्स्ट नंबर. कडक. तुम्हाला जाम भारी शुभेच्छा बोल. थँक्यू. थँक्यू. लव्ह यू. पुन्हा बाय एकदा बाय तुझं बाय. मनापासून जाम भारी स्वागत आमच्या या चॅनलवरती. सो थँक्यू. सो माझी पण पहिलीच वेळ आहे सो. थँक्यू. थँक्यू. बाय 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 बाय. बाय. चांगली पोरगी आहे ही. तर आऊ, अनेक लोकांनी तुमच्या बघून कॅरेक्टर केलेले आहेत, तुमच्यासारखं करायचा प्रयत्न केलाय, पण मला असं वाटतं की हर हुन्नरी कलाकार ही आपली नम्रता आहे. तर श्रेया बुगडे करते, हा, आवाज काढते किंवा बोलायची स्टाईल करते, पण मी बोलताना ती जे तोंड करते मी अशी बोलते, मी गाय म्हैस बैल आहे. जाऊ दे, ती खुश आहे ना. तर ही मला करताना किंवा हिने जे हिचं काम तुम्हाला आवडलं, तुमचं कॅरेक्टर? अरे मला माहिती नव्हतं ही करते ते. मला कोणीतरी फोन केला की बघ नम्रता तुझं हे करते. हो. म्हणजे तुम्हाला बघून किंवा तुम्हाला ती तोंड नाही करत, ती बोलते तशी. आणि म्हणजे पण मला कळलं नाही, आता पण मी तुमच्याशी बोलते ती का मी अशी वेगळी बोलते? नाही, तू प्रत्येक कसं असतं आऊजी, म्हणजे प्रत्येकाची स्टाईल असते बोलायची. आता मी जनरली बोलताना कसं तुम्ही कसं वाटतंय, बरं वाटतंय, हॅलो बोला ना, ते बोलतात नाही अरुण कदमशी बोलायचंय. तर मी नेहमी आतलं सगळी फालतुगिरी असं नाही नेहमी बोलत ना मी कोणाशी. तर त्यांना वाटतं की हा तसाच असेल किंवा तसा. तर म्हणजे आपण जिथे जातो तिथे वेगवेगळे कॅरेक्टर करावे लागतात, तर जसं असेल तसं करायचा प्रयत्न करतो. पण मला जास्त आनंद काय झाला की हिने तुमचं कॅरेक्टर उचललं, त्या पद्धतीचं केलं, ती तोंड नाही करत. आणि इवन आम्हाला असं वाटतं की ही आता आऊ इकडे आहेच. कधी कधी तिचं इतकं तिचं हे आहे तुमच्या म्हणजे निरीक्षण तिने केलेलं आहे. मध्ये तुमच्याकडे कोण आली होती पोरगी, मते कारण राजन डांगे ना तुमचा, त्याला मी म्हटलं मी सेटवर येऊन तिला बडवी ना. चुकीचं. मी बोलले बडवेन म्हटलं तिकडे येऊन. अहो कधी असं म्हणजे सेटवर भांडणं झाली जोरात? नाही, म्हणजे प्रयत्न करेल की आपलं कामच नाही ते. मी जातच नाही कोणाच्या. मी माझ्या रूम मध्ये बसली, एक खुर्चीवर बसते, दुसरी खुर्चीवर पाय सोडते. मी मेकअप लावून झोपत नाही कधी, कारण ह्या पोरीनं जर शेअर केलं ना, मेल्या आल्या का झोपतात हो ओल्या वाळंतीने मेल्या. मला नाही आवडत. आलं की फ्रेश पाहिजे. रात्रभर फिरायचं, मित्र, मज्जा, दारू, सिगरेट सगळं. त्या लोकांना असं वाटतं की ही गोष्ट केली तर आम्ही जरा स्मार्ट दिसू किंवा असं करू. हरकत नाही. अहो मला असं म्हणायचं आहे की आतापर्यंत तुम्ही इतकं असं वाटतं कुठलं कोणाबरोबर काम करायचं राहून गेले, इच्छा की बाबा की ह्याच्यावर मला काम करता आलं तर बरं झालं. कोण राहिले का कोणावर काम करायची इच्छा? कोण असं ऍक्टर जो तुम्हाला आवडत असेल? खूप लोक आहेत. हा, की बाबा म्हणजे आता म्हणजे या एजला काम करायला मिळेल का नाही माहित नाही, पण त्यांच्यावर काम करायचं का रे? मला का नाही काम? तसं नाही म्हणजे की म्हणजे तरुणपणात असताना की त्या ऍक्टर बरोबर काम करायची झाली, आता वय झालं तर आईचं करू शकतो फार फार, तर काकी मामियाचं. तर कोणाचं राहून गेलंय का असं तुम्हाला वाटतं? असं खूप लोक आहेत. हा, ज्यांची नावं तुम्ही काही सांगू शकता? मराठीतलं एवढं नाही, हिंदीमध्ये. तुम्ही अमिताभ बच्चन बरोबर काम केलं? अमिताभच्या पिक्चर मध्ये मी काम केलंय. अच्छा, त्यांच्या बरोबर नाही. रिटर्न. ओके. एवढीच काम होतं रे. पण खूप गोड आहेत ते, खूप गोड आहेत. एक इच्छा होती त्यांच्या बरोबर काम करायचं. करेक्ट. बरोबर नाही केलं, पण त्या सिनेमात केलं. म्हणजे एक सीन होता, इलेक्शनचं ऑफिस, इथे उदय लागू कॅमेरा मागे होता, आम्ही इथून येतो, इथे अमिताभ बसले होते, इथे तो मिश्रा असा ना तो बसला होता. तर आम्ही एंट्री घेतली, मिश्राने बघितलं, नमस्ते उषाजी असं मला म्हटलं नमस्ते. तेवढ्यात माझे लाडके टॉक
अमिताभ बच्चनजी. असं खालून वर जे झालंय ना मला, वा 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 उभे राहिले. वा 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 आय एम अमिताभ. वा. Yes, मग मी yes. म्हटलं मी उषा. पण किती खुश झाले होते. वा वा वा. मग त्यांचा तो झाला शॉट. ते कोपऱ्यात बसून ते झालेले सीन बघत होते. करेक्ट करेक्ट. हा इकडे इकडे उभी होते मी. त्यांचं लक्ष गेलं. अच केलं नाही त्यांना. मी त्यांचं लक्ष गेलं. म्हटलं सर एक म्हटल्यावर कळलं त्यांना. ते उठून उभे वा राहिले. वा वा वा. ते उठून उभे राहिले असे हे अमिताभ, ही उषा. हा हा हा. मी नालायक. मला चिकटायचं होतं ना त्याला. मी अशी अंगाला अंग लागलं. मला बरं वाटलं. फोटो काढला बाबा मी. वा वा. दुसऱ्या दिवशी माझी हेअर ड्रेसर आई मला पण काढायचे. तिने पण काढ. वा 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 वा. म्हणजे खरंच स्वप्न, म्हणजे बऱ्याच लोकांचं स्वप्न, इंडस्ट्रीतल्या लोकांचं, की या माणसाबरोबर काम करायचं. त्यांचं काम मी जेव्हा पहिलं बघितलं होतं, राजेश खन्ना आणि ते वगैरे होतं, ते तिथे तर मी प्रेमातच पडले. तसलं चावट प्रेम नाही रे. प्रेम असतं नाही का आर्टिस्ट म्हणून. आणि त्याच्यानंतर क ब क च्या वेळी ते वडिलांच्या कविता वाचायचे. हो हो हो. हा, त्या आवाजावर फिदा. त्याच्या साऊंड मध्ये गंमत आहे. साऊंड म्हणजे फारच गंमत आहे. आणि तो एक बेस असल्यामुळे अजून जास्त छान वाटतं. तर तसंच म्हणजे हे झालं जेम्स. नंतर मध्ये त्यात एक सीन होता. मी त्या नळावर मारते, नळातनं पाणी येते म्हणून अच मारते, तर तो नळच तुटला. टाकला तू असं. हे शूटिंग वालं. त्याच्यावर मग ते मला काहीतरी म्हणाले, असं असं तू बोलायला पाहिजे होतं. म्हटलं सुजाने म्हणजे असं बोलले. वा वा वा. म्हणजे माझाही योग आला तर अमिताभ बच्चन बरोबर एक जाहिरातीमध्ये केली होती तू. ती कॅडबरीची जाहिरात करायचं होतं. मी ड्रायव्हर होतो. तर मला तुला गाडी चालवायला येत होती तेव्हा, फक्त लायसन नव्हतं मला. अगदी आधीपासून येत होती, लायसन नव्हता. तर त्याने मला विचारलं लायसन आहे का. तो म्हटलं नाही. असिस्टंट डिरेक्टरनी लायसन आहे. बोला नाही आहे. तो बोले सरने अगर पूछा लायसन तो प्रॉब्लेम नाही. मला ती जाहिरात करताना आली. माझं स्वप्न ते राहून गेलं. ते बघा, तो ड्रायव्हर असतो, कॅडबरी घेऊन जातो आणि येतो धावत, कुछ मिठा हो जाए. म्हणजे इच्छा माझी ती राहिली. माझी झाली बाबा. चिकटून उभी राहिली होती. मी सगळ्यांना सांगते, मी चिकटून उभी राहिली होती. कधी लागणार त्यांचं अंग आम्हाला. वा 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 वा. नाही नाही नाही. पण हे स्वप्नच आहे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक स्वप्न, की त्यांच्यावर एकदा. पण बायको किती खडूस आहे ना त्याची. बरं, हे झालं जेंट्स. लेडीज मध्ये तुम्हाला कुठलं कोणाचं कॅरेक्टर खूप फार आवडलं आतापर्यंत केलं, किंवा त्यांच्याबरोबर इच्छा राहिली करायची काम? काय सांगू, मी पिक्चर नाही बघत आहे. हिना बघितलेलं शेवटचं, त्याच्यानंतर पिक्चरच नाही. कारण एकटं कुठे जाणार रे. ओके. म्हणून मग मी जातच नाही. टीव्हीवर पण नाही बघत. मराठी नाही बघत, हिंदी नाही बघत. मग साऊथ मध्ये कधी किंवा वेगळ्या सिनेमात, म्हणजे हिंदी मराठी हा जर सिनेमा सोडला, तर कुठल्या सिनेमात तुम्हाला काही करायची इच्छा झाली किंवा आलंय काही काम? नाही. एकदा मला ह्याच्या इंग्लिश पिक्चर साठी विचारलं. इंग्रजी सिनेमा? इंग्लिश. आपलं इंग्लिश येतं कुठे. तर मग माझा मुलगा म्हणाला, तू पागल आहे, ते शिकवतात. नाही म्हणजे त्यांना ते सांगायचं हिंदीतली आली, म्हणजे आपल्याला इंग्रजी. आता मी पण माझे डायलॉग हिंदीतच घेतो करून ना इकडे शूटिंगला, पण मी बोलतो आणि हे सगळे लोक असे असतात. तू विसरतो का? नाही, मला वेगळं सुचतं काहीतरी बोलायचं, मग मी ते बोलतो. आता पण तेच चालू होतं तुम्ही येताना, मी बघत होते तेच. बर, जसं आता ही तुम्हाला हास्य जत्रेतली ही लेडीज तुम्हाला नम्रता आवटे फार आवडीचे. मराठी ह्याच्यातला म्हणजे आता ही लेडीज झाली, जेंट्स मध्ये तुम्हाला कोण आवडतं? जेंट्स मध्ये सगळेच चांगले, सगळे आपले वरच्या दर्जाचे. क्या बात, क्या बात. सगळेच म्हणजे असा एकाला ठेवून एकाला काढायचा नाही. म्हणजे आमचा तो तुझा मेश्राम आहे ना, तो सुद्धा किती सुद्धा चांगला, फक्त म्हणजे एवढे चांगले, म्हणजे ह्याला ठेव आणि ह्याला काढ असं. सगळे चांगले, ते सगळाच ग्रुप चांगला आहे.
म्हणजे सगळ्यात. महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्यांनी जे काही जमवलीत माणसं हा. वेगवेगळ्या भाषेतली, पण त्यातून भोजने गेला ना, मला वाईट वाटलं. नाही आला परत त्यांनी 2 आता- एपिसोड आता. केला. अहो थँक्यू. आपण खूप छान गप्पा मारल्यात, काही गोष्टी एडिट करतोच मी. पण आता वेळ आली आपल्याला गिफ्ट द्यायची. अच्छा, गिफ्ट आहे. गिफ्ट आहे. अरे, तर- रोज इंटरव्ह्यू घे. तर सगळ्यात पहिलं गिफ्ट आहे जे आमचे मित्र आहेत, जे ज्यांना सांगितलं की बाबा उषाजींचं आऊचं आपण इंटरव्ह्यू करतोय, ते त्यांचं ॲपल नावाचं बँडरला त्यांचं एक छोटंसं ज्यूसचं हे आहे. हा. पण ज्यूस कसं सकाळी काढून इकडे येईपर्यंत उशीर होतो, म्हणून त्यांनी न करता एक वेगळं काहीतरी आणले. ओ सॅलड आहे, हो हो. हे सॅलड आहे आणि हे व्हेज आहे. हे ह्याच्यात हे बरं, हे कसलं आहे? शुगर वगैरे काय रिअल ह्यांचं बँड्रल आहे. म्हणजे मी जिथे राहतो हे आस्वाद हॉटेलमधून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आले, ज्याच्यामध्ये आस्वाद हॉटेलमध्ये तुम्हाला आता कधी यावंसं वाटलं तर मला कळवा. त्यांनी सांगितले वेलकम. आता झुंजूर मास सुरू होतोय तेव्हा या. संक्रांतीच्या वेळेला चालू होतं. हो हो. तर सगळ्यात अरे वा वा. हा एक छान खाऊ आहे. बाई चकल्या पण आहेत. हो. हे तिखट आहे, ह्या चकल्या आहेत अरे माझ्या देवा. आणि याच्यात पुरणपोळी आहे आणि याच्यामध्ये गाजरचा हलवा. तर असं हे आस्वादकडून आलेलं आहे. लय भारी आहे, लय भारी. जाम भारी. हा, जाम भारी. सो थँक्यू आस्वाद. तुम्ही आमच्या आवडत्या कलाकाराला तुम्ही हे गिफ्ट दिल्याबद्दल जाम भारी वाटलं मला. हे आहे आमचे संदीप सोनावणे, नाशिकचे मित्र. कडकनाथ गिफ्ट हॅम्पर त्यांनी दिलेलं आहे आमच्या आवडत्या कलाकाराला, ज्यांचं नाव आहे उषाजी नाडकर. तर सगळ्यात गंमत सांगतो आऊजी, हे बघा, हे आहे शॅम्पू. हा खूप छान आहे. म्हणजे आम्ही घरात ही पण लावते. आम्ही हा शॅम्पू वापरतो. खूप चांगला शॅम्पू आहे आणि केस छान राहतात. याच्यात तुम्हाला काहीतरी ही क्रीम आहे. फेस पॅक आहे. हा, हे एक काय? आहे कंडिशनर आहे. तुम्हाला सकाळी छान चहा प्यायला एक कप त्याने दिलाय. माझ्या घरी मग व केवढे आहेत. हा बघा, कडकनाथचाच आहे. हे छोटे 2 ग्लास आहेत. अर्थात कशासाठी ते दिलेत माहित नाही. दारू प्यायला. दारू. हे आहे भुर्जी, म्हणजे रेडी मिक्स आहे भुर्जी. ह्याच्यात कांदा बिंदा सगळं आहे. फक्त ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते करायचं असतं. हे आहे हे पावडर आहे कसली तरी. आणि हे अंडी. होल एक पावडर. हा, एक छान गिफ्ट हॅम्पर तुम्हाला, ज्याच्यात म्हणजे त्यांचं गिफ्टच छान आहे. हे VIP गिफ्ट आहे. याच्यात अंडी आहेत. ओ अशी आहेत. हा, किती व्यवस्थित. बघा ना. हा, म्हणजे त्याचं पॅकिंगच इतकं छान आहे, अजिबात पडणार नाही. सो संदीपजी थँक्यू. थँक्यू संदीपजी. आमच्या आवडत्या कलाकाराला आपण हे गिफ्ट दिल्याबद्दल तुमचं मनापासून जाम भारी स्वागत. आणि हे आमच्या सौ अरुण कदम यांनी दिलेलं आहे. हा, मी आता पंजाबी ड्रेसवर हे लावणार आहे. वाव, क्या बात आहे. छान दिसेल. अहो मगापासून मी विचार करतोय जलेबी वडापाव खायचा आहे म्हणा. खा ना. खाऊ? खा. थोडं वजन का लागतोय? वजनदार वडापाव. वजनदार वडापाव आहे. अहो खरंच म्हणजे हा ज्याने कोणी ह्याच्या डोक्यात कन्सेप्ट आहे, म्हणजे
ह्या पावाचे जो कलर, किती किती Detailing. रिअलिस्टिक. हो बघ ह्या ना, पोट पावाचं- सुद्धा त्याचे त्याचं दाखवले. थोडस लाल आणि एक तो सोडताना जो पॉइंट येतो तो तो हा जो इकडे खूप आहे गोड केलंय, खूप गोड सो केलंय. ज्यांनी कोणी केले त्याला खरंच थँक्यू. आणि हा ठेवलाय ते इच्छाच होते की खायची. हा खायचा. सो थँक्यू. म्हणजे आऊ तुझ्या घरी आल्यामुळे म्हणजे न खाणारा वडापाव मी पहिल्यांदा बघितलाय. तू आम्हाला छान आलेल्या उपमा दिला त्याबद्दल आनंद. ए, आणि तू काय जगाला सांगणार? म्हणजे आऊला मी विचारलं, आऊ तू काहीच बनवायचं नाही, मी घेऊन येतो, मग तू घराच्या बाहेर थांब. मी म्हणतो तू घराच्या बाहेर. तर आऊ असंच प्रेम असू द्या तुमचं माझ्यावरती. मी प्रेम ना, मला जी आवडतात माणसं त्या सगळ्यांवर करते. फक्त मला समजून घेत नाही कोणी, थर्ड क्लास लोक. आणि कोणी घ्यावं अशी इच्छा पण नाहीये. कारण मला कधी असं हे पण नाही वाटलं कोणाबद्दल का ती माझ्याशी का नाही बोलली. मी बोलायलाच जात नाही. सिरियलमध्ये पण रूम मध्ये बसली की मी रूम मध्येच, बाहेर पण नाही. डबा पण मी नेते, त्यामुळे मी एकटी कढी घालते आणि डबा खाते. तुमच्या भाज्या नको तुम्हाला, मी माझी भाजी चपाती खाते, ताक पिते. तर आऊजी थँक्यू. तुम्ही आमच्या या जाम भारी चॅनलला तुम्ही छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून आभार. काही राहून गेले का आपल्या या, म्हणजे काही गोष्ट राहून गेली का, म्हणजे या इंटरव्ह्यूत जी तुम्हाला असं वाटतं प्रामुख्याने सांगायला पाहिजे, याच्यात व्हायला पाहिजे अशी कुठली गोष्ट? अशा बोलण्यासारख्या खूप आहेत, पण का आता मरू दे. बोलण्यासारख्या खूप आहेत, त्याचा त्रास पण होतो. बरोबर. हा हा हा. भेदभाव खूप करतात आपल्या इंडस्ट्रीत, खूप भेदभाव करतात. तो नाही झाला पाहिजे. जर तो नाही झाला नाही, तर ते काय सुधारणार नाहीच म्हणा. आणि असं असतं ना, प्रत्येक ठिकाणी मी काय काय ठिकाणी बघितलं, तुम्ही माझ्याच जातीचे म्हटल्यानंतर मग तुम्हाला घ्यायचं. खरे खरे. कारण त्यांच्या जातवाल्यांना तेवढी ऍक्टिंग येते, बाकीच्यांना काही येत नाही. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाही नाही, थांबणार नाहीच ते. असल्या गोष्टी थांबत नाही बाळा. चॅनलला काय सांगाल आमच्या? आज आपण भेटलो, म्हणजे एकतर पहिल्यांदाच भेटले. तुम्ही जाम भारीमध्ये मला बोलवलं, माझा इंटरव्ह्यू घेतला, लय जाम भारी वाटलं मला. थँक्यू. धन्यवाद. अशीच तुमची भरभराट होऊ दे.